जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे काळेगाव या गावचे भूमिपुत्र आणि शिक्षण क्षेत्रामधील एक चमकता तारा म्हणजे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे सर। ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून शिकलेले आहेत। शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले हे चंद्रशेन कोठावळे शिकावीत म्हणून त्यांच्या मातोश्री आणि वडिलांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत। त्या काळी त्यांनी शिक्षणासाठी तब्बल 3 एकर जमीन सुद्धा विकलेली आहे, परंतु त्यांना शिक्षणासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांच्या आई धार्मिक आहेत, तर वडील अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होते। आईवडिलांच्या मार्गदर्शनाखालीच ते शिकत राहिले व यशस्वी झालेले आहेत। त्यांच्या आई आजही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात। लहानपणापासूनच मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने चंद्रशेन कोठावळे शिकत राहिले, यामुळे ते यशस्वी झालेले आहेत। प्राचार्य कोठावळे सर सध्या बीड आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जालना या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि या सरांमुळेच पुढे मग त्यांचे कुटुंबीय देखील उत्तम शिक्षण घेऊन विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। सरांना त्यांच्या शिक्षण काळामध्ये लाभलेल्या सर्व गुरुजनांचा आजही मोठा आदर सन्मान वाटतो। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन पांडुरंगराव कोठावळे, माझं शिक्षण जे आहे ते M.Com PhD आणि सध्या आमचे वडील नाहीत, परंतु आमच्या मातोश्री आहेत, आमचे बंधू आहेत बिभीषणराव कोठावळे। मला 2 कन्या आहेत। मोठी कन्या डॉक्टर सुजाता अभिजितराव डिकले, दुसरी कन्या डॉक्टर पूजा सौरभ साळवे पाटील। बंधू जे आहेत माझे मुलं 2 जे आहेत ते केमिकल इंजिनिअरिंग ICT जालनामध्ये करत आहेत आणि बंधू बिभीषणराव कोठावळे यांची मोठी मुलगी आहे ती MA इंग्लिश B.Ed आणि PhD झालेली आहे। देवगिरी महाविद्यालयामध्ये इंग्लिशमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापिका म्हणून कार्य करत आहे। भावाचे दुसरे चिरंजीव श्रीमंतराव कोठावळे हे बँक ऑफ इंडियामध्ये सध्या कळंबला सेवा करत आहेत आणि नंबर 3चे चिरंजीव भावाचे शरदराव कोठावळे हे M.Com झालेले असून सध्या पुण्याला MPSCच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांची पण PhD चालू आहे। गावाकडे शेती आहे आणि बंधू शेती करतात आणि आम्ही इकडे सर्व घरातले सदस्य आता बाहेर आहेत। बंधू आणि बंधूंची मंडळी या फक्त गावाकडे असतात। ताई नाव सांगा। राधा चंद्रशेन कोठावळे। तुमचं मूळ गाव कोणतं, म्हणजे तुमचं माहेर? माहेर बीड जिल्ह्यात पिंपळगाव। पिंपळगाव म्हणजे तालुका केज? तालुका। बरं। आणि सासर? सासर काळेगाव, तालुका केज। बरं। एक विचारावं वाटतं की आज आम्ही प्राचार्य साहेबांची मुलाखत घेतली आहे, आपण त्यांच्या सौभाग्यवती आहात, तर निश्चितपणे आत्तापर्यंत जे काही तुमच्या संसाराची जी काही वर्ष आहेत अगदी सुखाची गेलीत नाही का, तर तुम्ही जे पाहिलेले तुमचे मिस्टर आहेत, काय नेमकं स्वभाव कसा आहे त्यांचा? त्यांचा खूप मनमोकळा आणि चांगला स्वभाव आहे। नेहमी त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला असतो। विविध वर्तमानपत्रांना बातम्या आलेल्या असतात की सरांनी हे केलं, सर असे बोलले, किंवा बऱ्याच जणांकडून तुम्हाला कळत पण असेल की सरांचं काम बाहेर खूप चांगलं आहे बाबा, तर काय वाटतं नेमकं त्यावेळेला? खूप अभिमान वाटतो। नुकताच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे, तर अशा प्रसंगी निश्चितपणे पूर्ण कुटुंबासाठी एक हा आनंदाचा क्षण असतो।
तर काय तुम्ही हे त्यांचं जे काही पुरस्कार आहे त्याचं सेलिब्रेशन कसं केलं नेमकं? आनंदाने केलं? आनंदानं ओवाळून केलं होतं. अच्छा, बरं. तुमची मुलं काय करतात? माझी मोठी मुलगी MBBS डॉक्टर आहे, गायनेक आहे. 2 नंबरची मुलगी डेंटल आहे. बरं. आणि माझी मुलं BTech करतात, MTech करतात. आयुष्यभर सरांनी फक्त माझं कॉलेज, माझे विद्यार्थी एवढंच केलं नाही का? मग घराकडे लक्ष दिलं का थोडं दुर्लक्ष होतं मग ते सांगा आता. होतं दुर्लक्ष. म्हणजे त्यांनी जास्त प्राधान्य कामाला दिलं त्यांच्या नाही हो. का? मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही घर कसं सांभाळलं? म्हणजे अगदी मुलांचं शिक्षण असेल किंवा सरांकडे लक्ष देणं असेल ते सांगा. घर म्हणजे काय किती वेळ दिला तुम्ही मुलांसाठी, का कसा अभ्यास करून घेता ते सांगा. मी मुलांसाठी तर मी दिवसातले 24 तास त्यांच्यासाठीच दिलेले आहेत. अच्छा. ताई, आता काही वर्षानंतर अगदी 1-2 वर्षानंतर सर आता परत सेवानिवृत्त होतील नाही का प्राचार्य पदावरून. मग त्यावेळेला त्यांच्याकडे भरपूर वेळ असेल, तर काय प्लॅनिंग केली नेमकी तुम्ही आता? कारण आयुष्यभर तर अगदी शाळा म्हणजे कॉलेज आणि मी एवढंच होतं. तुमच्या दृष्टीने काय प्लॅनिंग असेल पुढची? म्हणजे फिरायला आवडेल का अगदी मग घरीच? मग नाही, फिरायला आवडेल. अच्छा. आयुष्य वळणावळणाचं आहे आणि ज्याला समजतं कोठे वळायचं आहे ती व्यक्ती कोठावळे असते. मला एक सांगावंसं वाटतं की गावखेड्यातली माणसं फार कणखर असतात, कारण ज्याची नाळ मातीशी असते ना तो इमानदारीने काम करतो. अगदी आयुष्य पुढं काय आहे हे कोणाला विचारायची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग पहा की तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल. आज न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आहेत बीड जिल्हा केज तालुक्यातील काळेगाव या गावचे भूमिपुत्र आणि आत्ता पाचोड या ठिकाणी शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर असलेले सन्माननीय चंद्रसेन पांडुरंगराव कोठावळे सर. या मुलाखतीच्या माध्यमातून पाहूया आपण सर कसे घडले नेमके, सरांचं आयुष्य काय नेमकं, त्यांचा जीवन प्रवास काय नेमका. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी गावाकडनंच होतं नाही का? केज तालुक्यातील काळेगाव, अगदी उत्तरेश्वर पिंपरी जे माऊलींचं गाव, त्या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर. बरोबर. तर काळेगाव या गावामध्ये तुमचं जे कोठावळे जे कुटुंब आहे, जी तुमची जडणघडण झाली, काय सांगाल नेमकं की गाव कसं होतं आणि गावाकडच्या गोष्टी? काळेगाव हे जे आहे ते अन्य खेड्याप्रमाणे एक खेडेगाव आणि आमची कौटुंबिक पार्श्वभूमी शेती. वडील शेती करायचे, आई शेतीला मदत करायची. त्यावेळेस मी शिकत होतो तेव्हा आमचे बंधू विभीषणराव कोठावळे हे वडिलांना मदत करायचे आणि ह्या सगळ्या कुटुंबाच्या परिश्रमातून जे काही आमच्या शिक्षणाला खर्च लागायचा तो खर्च भागवला जायचा आणि आमचं जे शिक्षण आहे ते 1ली पासून ते 7वी पर्यंत हे काळेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण झालं. सर, त्या काळातले म्हणजे तुमचा जो लहानपणीचा जो काळ होता, एकूणच त्या काळाची तुमच्या घराची रचना, घरातले एकूण सदस्य काय सांगाल? म्हणजे घर जे होतं तुमचं अगदी संयुक्त होतं का अगदी विभक्त होतं? त्यावेळेस मला जसं समजतं त्याप्रमाणे आमचे वडील आणि आमचे काका हे विभक्त झालेले होते. अच्छा. आणि मग वडील एकटे आणि एकट्यावर कुटुंबाचा भार असायचा आणि मग बिकट परिस्थिती असल्यामुळे आणि कोरडवाहू शेती असल्यामुळं कुटुंब चालवताना वडिलांची दमछाक व्हायची ही तेवढ्या बालमनालाच कळत होतं आणि मग बालमन म्हणत होतं की आपल्याला शिक्षण करायला पाहिजे. आणि जगाचा पोशिंदा, जगाचा बाप म्हणजे बा पांडुरंग आणि तुमचा बा पांडुरंगच नाही का? येस. तर काय सांगाल नेमकं की अगदी पांडुरंगासारखे असणारे तुमचे वडील पांडुरंगराव कोठावळे तुमच्या अण्णा कसे होते नेमके? कारण आज अण्णा या जगात नाही आहेत, पण अण्णांच्या अनेक आठवणी आहेत नाही का? ते सांगा. आमचे अण्णा म्हणजे प्रत्येकाला आपले वडील प्रिय असतात
मला सुद्धा आमचे अण्णा अतिशय प्रिय वाटायचे होते आणि वडिलांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक, अतिशय सरळ आणि कष्टाळू. ते बोलता बोलता जीवन मूल्य शिकवायचे. ते बोलता बोलता मला सांगायचे की काम करताना हाताला कसे चटके बसतात आणि मग गावात अधिकारी आल्यावर तर कशी खुर्चीवर बसतात हे पटवून सांगायचे. म्हणजे तुम्हाला खुर्चीवर बसायचे आणि खुर्चीवर बसण्यासाठी शिक्षण चांगलं केलं पाहिजे, अशा प्रकारचा शिक्षणाचा संस्कार ते अप्रत्यक्षपणाने त्यांच्या कलाप्रमाणे आम्हाला लक्षात आणून द्यायचे. बाप केवढा तर बाप आभाळा एवढा. हो. आणि बापाच्या कार्याची जी उंची आहे ती मोजता येत नाही. बरोबर. ती उतुंग असते नाही का? हो. आणि लेकराने तिची बरोबरी करू पण नाही होऊ शकत नाही. एक प्रसंग तुम्ही मला सांगितला की तुमच्या शिक्षणासाठी अण्णाने जमीन विकली माळरानावरची, ओढलोपार्जित. तर तो जो प्रसंग आहे तो तुमच्या मनात कायम राहिलाय खरं तर. आम्हाला सांगा की काय नेमकी कहाणी होती ती. मला वाटतं मी धारूर कॉलेजला थर्ड इयरला असेल, म्हणजे महाविद्यालयाला होतो. आणि महाविद्यालय संपलं धारूरचं की सरस्वती भवन आपलं SRT महाविद्यालय अंमलबजावणीला प्रवेश मिळाला, M.Com फर्स्ट पाडला. आणि त्यावेळेस मग अडचणीची परिस्थिती अशी झाली की घरचा खर्च भागवणं आणि शिक्षणाचा खर्च भागवणं वडिलांना मुश्किल झालं. त्यावेळेस एक प्रसंग आहे, तुम्हाला ते सांगितलं पाहिजे. त्यावेळेस मग अशा आर्थिक बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा आमच्या वडिलांनी विचार केला. आणि अण्णाच्या लक्षात आलं की पूर्व शिकतंय आणि पुढे जाऊन नोकरी लागेल, आणि नोकरी लागेल या भावनेतून आमच्या गावामध्ये एक ग्रस्त त्यांच्याकडे मुलगी होती. आणि आमच्या वडिलांना वाटलं की आपण यांच्याकडे मुलीच्या वडिलांकडे प्रस्ताव द्यावा की तुम्ही आहेत जरा थोडे पैसेवाले, तर आम्हाला शिक्षणासाठी पैसा खर्च पुरवा, आणि मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरी लागली की तुमची मुलगी आम्ही करू, असा प्रस्ताव पाठवला. परंतु त्यांनी तो काय प्रस्ताव मान्य केला नाही आणि प्रस्ताव फेटाळला. आणि बरेच काय म्हटले किंवा तुमच्या शेतामध्ये गवत येत नाही आणि मग आमच्या मुलीला कसं सांभाळणार, इथपर्यंत म्हणजे मी ऐकलं. आणि तो वडिलांचा अपमान झाला. अपमान मोठा वाईट असतो. मला वाईट वाटत होतं तर वडिलांना किती वाईट वाटत असतं ही मी कल्पना करत होतो. आणि त्यावेळेस मग आमच्या घरामध्ये आम्ही बैठक बसली आणि अण्णाला मी म्हटलं, अण्णा माझ्या हिश्श्याची जमीन विकून टाक. त्यावेळेस त्यालाच वाईट वाटलं. पण मी म्हटलं, अण्णा जमीन विकली ना तर त्याचा तुम्हाला खेद वाटू देणार नाही, असं काम करू दाखवा. अण्णाने ऐकलं. म्हणजे तुम्ही प्रस्ताव ठेवला, म्हणजे तुम्ही पूर्णपणे मॅच्युअर्ड होतात की तुम्हाला माहिती होतं की आपण एक दिवस या ठिकाणी उभे राहूत, 100% जग जिंकून टाकूत, 100% अण्णांचं नाव करून टाकूत. आज मग आपण थोडी जमीन विकली त्याचं काय आपलं नुकसान होणार नाही. आणि त्या कारणास्तव अण्णांनी ती जमीन विकली सुद्धा. जे रिझल्ट काय आहेत आणि आज पाहतो खरं तर. सर, गावाकडे म्हणजे काळेगाव या गावामध्ये जे बालपण गेलं, ठीक आहे, आता ही परिस्थिती वगैरे मांडली तुम्ही, परंतु आम्हाला ऐकायचे बालपण कसं होतं नेमकं. तुमचे तिथले सवंगडे असतील, तुमचे त्या काळातले खेळ असतील, कारण ते दिवस पुन्हा नाही. बरोबर. ते बालपणाचं सांगण्या अगोदर मी अजून आता जो प्रसंग सांगितला त्याला जोडून बोलणार आहे. ज्यावेळेस जमीन विकली अण्णाने त्यावेळेस त्यांनी एक मला मात्र कौटुंबिक कानमंत्र सांगितलं. मला म्हटले, बघ बेटा, तू शिकणार आहेस, मला कळतंय तू शिकणार आहेस आणि शिकून तू नोकरदार पण होशील, पगारदार होणार आहेस. पण एक लक्षात ठेव, हा बिभीषण आहे ना आमचा भाऊ, लहान भाऊ, तो काही शिकलेला नाही.
आता त्याचा शिक्षणाचा मार्ग बंद झालेला आहे, परंतु त्याच्या मुलाच्या शिक्षणाकडे मात्र तो शेवटपर्यंत लक्ष दे. हे वडिलांनी सांगितलेला कानमंत्र मी सुद्धा तो वडिलांची इच्छा जी आहे ना ती पूर्ण केली आणि तिन्ही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट शिकले. म्हणूनच आपल्यासारखी माणसं वंदनीय आहेत सर आणि समाजाला ती मार्गदर्शक म्हणून काम करतात. आम्हाला आत्ता ऐकायचं की तुमचं त्या काळामध्ये काळेगावमध्ये जे बालपण गेलं म्हणजे तुमच्या तिथे सवंगडे असतील, तुमचे खेळ असतील, त्या काळात लाभलेले गुरुजी असतील, एकूणच काय नेमक्या आठवणी त्या सांगा गावाकडच्या. खूप गोड आठवणी आहेत. सांगा सर. त्यावेळेस अगदी साधं जीवन असायचं. साधं म्हणजे आमचं घर म्हणजे 4 खण माळवं आणि बाकीचे पत्रे. त्याच्यातच मग स्वयंपाक, खाणं, झोपणं, सगळ्या गोष्टी आणि दारातच जनावराचा गोठा. आणि ते एकूण चित्र लक्षात आलं तुमच्या की घर आणि गोठा. आणि आमची शाळा जी आहे दारात 4 जनावरं म्हणलं की ती शेतकऱ्याची खरी श्रीमंती आणि ओळख. तर शाळेमध्ये त्यावेळेस आम्ही सवंगडी असायचे आणि शाळेत जायचं, सर शिकवतात ते लक्षात घ्यायचं. घरी आलं की पाठी टाकायची म्हणजे दप्तर ठेवायचं, पुन्हा खेळायला पळत ग्रुपमध्ये होमवर्क जायचं. खरं तर त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मला सुद्धा असं नसेल असंच, पण नंतर मात्र एकूणच काय ते जगणं बिनधास्त होतं. बिनधास्त जगणं, उद्याची पर्वा नाही अजिबात. बरोबर आहे. करेक्ट. उद्याची पर्वा नाही. आज आहे ते आज. बस आजचा दिवस सेलिब्रेट कर. येस येस येस. आणि ते सेलिब्रेशन आताच्या पिढीला नाही नशिबात करत. नाही नशिबात येते. बरोबर. सर अगदी लहानपणी काय असतं की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा धाक असतो आणि एका विशिष्ट व्यक्तीची माया असते. ती माया प्रचंड असते. तुमच्यासाठी धाक कोणाचा होता आणि माया कोणाची होती? क्या बात आहे. अर्थातच वडिलांचा धाक. अच्छा. शिस्त. यस, अगदी बरोबर. म्हणजे वडिलांना शाळेत गेलं पाहिजे. शाळेमधून शिक्षकांना भेटायची आणि शिक्षकाचा त्यांना चांगलं मत ऐकायला मिळालं तर मला घरी येऊन विचारायचे, मी तुझ्या शाळेत गेलो होतो, शिक्षक म्हणले हुशार आहे पोरगा, मला ते प्रोत्साहन देत असतील. आता मला वाटतं की ते मला काय करते, प्रोत्साहन देत. आणि समजा बाहेर गेलं खेळायला, लवकर आलं नाही, धापायची. म्हणजे शिस्त जी आहे. आज वयाची 88 वर्ष ते 89 वर्ष तुमच्या आईने पूर्ण केले आहेत. आई लक्ष्मीबाई पांडुरंगराव कोठावळे, खऱ्या अर्थानं लक्ष्मीच. आणि ज्या माऊलीने तुम्हाला भरभरून माया दिली, प्रेम दिले नाही का, आजही ती माया आहे. मला असं वाटतं की जगातली श्रीमंतीचं कुठं असेल की ज्याची आई जी आहे पाठीशी आहे नाही का. काय नेमकं लहानपणी जी आईने जी माया केली ती माया करता बिन पैशाची होती नाही का, पण ती त्या मायाला एक वेगळा अर्थ होता. तर आईची माया कशी होती? फार आवडता प्रश्न विचारला. आईची माया म्हणजे आबाळभरत माया. आई इतकी चिंता जगामध्ये मुलाची कोणी करत नाही. आता सुद्धा आई तेवढ्या वयाच्या झाल्या, आता 90+ आहे, तरी सुद्धा लहान बाळ असल्यासारखंच त्यांचा आवाज तिकडून असतो, जेवला का, काय करतोयस. तुम्ही जे विचार त्या काळामध्ये आईची मायाचं एखादं गोष्ट सांगा आठवणीची. मला सांगायला आठवतं, मी फार लक्षात ठेवते. खूप मनोरंजन किस्सा आहे. मी दारूला शिकायला होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे यायचे, आंबे. आणि मग गावाकडे असलो तर आंबे खायला मिळायचे, नसलो तर मग आंबे संपून पण जायचे. पण आईच्या मनामध्ये मुलगा तिकडे, लेकरू तिकडे. आई काय म्हणते मला कोणत्या मनात? बापू. बापू म्हणजे आईला सगळी ओढ बापूची होती. बापूला आंबे द्यायचे. बापू तिकडे, आंबे संपायला लागलेत. तर ते तिच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर असायची. मग ती काय करायची, मी येणार आहे असं लक्षात, म्हणजे चौकशी करून लक्षात म्हणजे माहीत करायची की कधी येणार आहे बापू, कधी येणार आहे. तर मग
काय करायची, त्या आंब्यातले चांगले चांगले आंबे, मोठे मोठे आंबे बाजूला काढून ठेवायचे आणि माझ्यासाठी म्हणून. आणि मग ते रेग्युलरमध्ये आंबे खात खात संपायचे आणि ते मात्र संपलेत, रेग्युलरचे आंबे संपले तरी आमच्यासाठी ठेवलेल्या खास असायचे. आणि मी ज्यावेळेस धारोवरून घरी यायचो त्यावेळेस मग ते आंबे मला आई काढून द्यायची. ते 4-5 आंबे असल्यामुळे मग एकट्यालाच देता येत नाहीत, सगळ्याला अजून एक. म्हणजे आई बापूची वाट बघायची. हो, तसं तर आई आजही बापूची वाट बघते. हो, कारण ती माया कमी झालेली नाही. अजिबात नाही. सर, लहानपणी अगदी हे जगणं अगदी बिनधास्त असतं, उद्याची पर्वा नसते, आई वडिलांकडे सगळं टेन्शन आपण दिलेलं असतं नाही का. आणि मग असं हे जगणं सुरू होतं. खरं तर एक विचार असं वाटतं की या सगळ्या राडगाड्यामध्ये एक विचार राहिला. खरं तर तुमचा स्वभाव कसा होता? अगदी खोडकर होता, शांत होता का अति आगाऊ होता? नाही, गावाकडं. हो 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 नाही, गावाकडे माझा स्वभाव ना, मला जे आठवत आहे ते सुरुवातीला खोडकर असायचे. सुरुवातीला. पण नंतर मग माझा स्वभाव हा शांत झाला. जाणीव जशी जशी वाढत गेली तसा स्वभाव पण शांत होत गेला. आणि मला वाटतं म्हणजे अगदी 5वी पासून काळेगावातल्या जनमानसामध्ये माझी प्रतिमा असेल अशी की मुलगा फार चांगला आहे, शिक्षणामध्ये हुशार आहे, अशा प्रकारची प्रतिमा मला आमच्या शिक्षकाकडून ऐकायला मिळाली. आपलीच प्रतिमा आपण तयार करतो, लोक नाहीत करत. आपली प्रतिमा आपण करतो. आणि मला असं वाटतं की प्रतिमा तेव्हाच बनते जेव्हा मा चांगली असते. हो नाही का. तुमच्या आईने, वडिलांने, म्हणजे अण्णाने तुम्हाला चांगलं घडवलं, चांगले संस्कार दिले आणि तशाही गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी तुम्हाला घडवलं. सर, आई तर सगळेच पदार्थ चांगले करते, तुमच्या आवडीचा काय होता नेमका? आईने आमच्या आवडीचा केलेला पदार्थ मला धपाटे आवडायचे. धपाटे. बरं. म्हणजे आईच्या धपाटे आणि कढी. आईच्या हातचे धपाटे आणि बाबांच्या हाताचे पण धपाटेच. तसा संयोग काही वेळेस झालाय. दोन्ही धपाट्यामध्ये फरक आहे बरं का. फरक आहे. आणि दोन्ही धपाट्यात प्रेम आहे. बाबांकडनं धपाटे पाठीत बसतात, ते आपल्यासाठीच. आणि आईचे धपाटे ताटात बसतात, तेही आपल्यासाठीच. येस, एक पाठीवर आणि एक पोटासाठी. सर, अगदी शिक्षणात तर तुम्ही अगदी चांगले होत गेलात, चांगले बनत गेलात, गावामध्ये प्रतिमा बनली की मुलगा चांगला आहे, मुलगा हुशार आहे. आणि निश्चितपणे ते खरंच होतं नाही का. ते काय वरवरचं नव्हतं असं. सर, पुढील ते शिक्षण आहे महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर मग अगदी पुढचा अगदी M.Com असेल, तो आम्हाला प्रवास सांगा सर. तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे मस्साजोगला 8वी 9वी 10वी 3 वर्ष येणं जाणं 8 किलोमीटर करून झाला. म्हणजे दररोज पाय होते? दररोज पाय. पायात चप्पल होती का विदाउट चप्पल होती ते सांगा. बऱ्याच वेळेस चप्पल असायची, बऱ्याच वेळेस चप्पल नसायची. आणि वाट कशी होती? पाय वाट होती. म्हणजे ते कधी काटे पण टोचले असतील, खडे पण टोचले असतील. ज्या वेळेला काटा टोचायचा आजही मला वाटतं ती कळ असेल नाही का तशीच. नक्कीच झालं होतं. आणि त्यावेळेस म्हणजे मला एक प्रसंग आठवतो चांगला बरं का. आता उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जेव्हा लागायचं तर तिथं एक प्रसंग असा आला की पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही शाळेतच होतो. 3-3:30 वाजले असतील. आभाळ भरून आलेलं आणि मग शिक्षकांनी ते सगळं वातावरण ओळखलं आणि शाळा सोडून दिली. विद्यार्थ्यांना आपापल्या घरी गावी जायला. आम्ही निघालो शाळा सोडून. जसं रस्त्याला लागलो तसा पाऊस सुरू झाला आणि पाऊस चालू, वारं चालू. तर त्यावेळेस मग सोबत ते दप्तर पुस्तकांचं आणि पाऊस आला तर पांघराला टॉवेल सोबत असायचं. टॉवेल, पावसाचा फार मार लागू नये म्हणून. छत्री काय वगैरे नव्हती वाटत मग ते. मग आम्ही गावाजवळ आल्यानंतर आमच्या नदीच्या तिथं म्हणजे नदी ओलांडावं लागायची मग गाव यायचं. तर नदीच्या पलीकडेच असताना इतका जोराचा पाऊस आला आणि वारं सुटलं. तर मी ते टॉवेल जे आहे ते डोक्याला बांधला होता एका साईडने आणि मग पाठीवर पडलं होतं. तर वारं एवढं जोरात होतं की मला चांगलं आठवतंय की पावसाने ते म्हणजे पूर्ण टॉवेल भिजलेला, जड झालेला आणि
पावसाच्या त्या वाऱ्यामुळं भिजलेला टॉवेल वाऱ्यानं पुढं सरकत होता आणि मी त्या टॉवेलच्या काय काय म्हणतात त्याला टॉवेलच्या टॉवेलच्या दिशेनं मी सुद्धा टॉवेल मला तिकडं असं घेऊन जात होता. म्हणजे अशा प्रकारचा प्रसंग पण आलेले. आणि त्या दिवशी आम्ही गावापर्यंत पोहोचू शकलो नाहीत, कारण नदीपर्यंत येईपर्यंत महापूर आलेला होता आणि आम्हाला मग नदीच्या पलीकडच गावाच्या विरुद्ध दिशेला थांबावं लागलं. आणि आमच्याकडे ते इसाक सय्यद म्हणून त्याचा गोठा, त्या गोठ्यामध्ये आम्ही रात्रभर मुक्काम केला. आणि तिथं मग जेवायला काही नाही तर त्या मुस्लिम बंधूंच्या शेतावरचे भुईमुगाच्या शेंगा उकळून खाल्ल्या आणि ती रात्र तिथं काढली. म्हणजे अशा प्रकारचे प्रसंग पण असे तर अनेक प्रसंग होते ना. खूपच. वारा होता, पाऊस होता, ऊन होता, तरीही हिंमत सोडली नाही, हाल नाही सोडले. कारण हाल सोडले की हाल बेकार झाले असते. मग हाल सोडायचे नसतात. सर दुसरा एक प्रसंग सांगू काय बरं का? बघा, दुसरा एक प्रसंग म्हणजे मला म्हणजे डोळ्यामध्ये काटा ओल्या करतो. मी 12वी पास झालो आणि 12वी पास झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याकडे सेवायोजन कार्यालय होते जिल्ह्याला आणि त्या सेवायोजन कार्यालयामध्ये नोकरी मिळावी म्हणून नाव नोंदणी करावं लागायची, एम्प्लॉयमेंट ऑफिस. आणि मला गावाकडून बीडला जायचं. मी वडिलांना सांगितलं की मला आता ते नाव नोंदणी करावं लागते, नोकरी मिळायला संधी असते. बीडला जायचे पैसे वडिलांकडे माहिती एम्प्लॉयमेंटला जायला कोण वडिलांकडे माझ्या लक्षात आलं. पण करता काय, त्यावेळेस तिथे वय सुलभ पद्धतीनं मी वडिलांना काहीच म्हटलं नाही, पण मला वाईट वाटलं. आणि आमच्या गावाच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे, त्या मारुतीच्या मंदिराच्या वाट्यावर कोपऱ्यावर जाऊन बसलो. बसल्यानंतर घरी विचारणा झाली असेल कुठे गेला काय वगैरे, तर मी काय तास 2 तास 1.5 तास काय तिथं बसलेलं असल्यामुळे काही घरी गेलं नाही. मग ते वडिलांनी चौकशी, आईने चौकशी बघायला लागली. मग कुणीतरी सांगितलं वाहतो इथं बसल्या बिकट प्रसंग. तर बीडला जायला पैसे नसल्यामुळं त्या दिवशी मी एम्प्लॉयमेंटला रजिस्ट्रेशन करायला गेलो नाही. नंतर वडिलांनी मग व्यवस्था करून दिली, पण हा पण प्रसंग जीवनामध्ये कधी कधी काय येऊन गेला. अनेक प्रसंग येतात, प्रत्येक प्रसंगाची वेगळी ओळख तयार होते. तो प्रसंग हृदयामध्ये कोरला जातो आपल्या, दिवस पुढे जातात परंतु प्रसंग कायम राहतो. सर आता आम्हाला सांगा की 12वी नंतर म्हणजे अगदी B.Com असेल, M.Com असेल, अगदी थोडक्यात तो काळ, तुमचं कॉलेज, तिथं तुम्ही कसे घडलात, काही प्रसंग सांगा, तो प्रवास सांगा आम्हाला. सर बघा, 12वी पास झाल्यानंतर आमचे काही गावातले विद्यार्थी धारूरच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकत होते. आणि ते शिकत असल्यामुळं अर्थातच जे गावातली मुलं ज्या कॉलेजला पुढे गेलेली आहेत त्या गावामध्ये पाठीमागची मुलं जात असतात, त्याप्रमाणे आम्ही पण तिथं 11वीला प्रवेश घेतला. 11वी झाली, 12वी झाली. त्या काळामध्ये 11वी 12वी करत असताना आम्ही वसतिगृहावर वसतिगृह असतं ना समाज कल्याण, तिथं 15 रुपये काहीतरी वसतिगृह शुल्क होतं, पुअर बॉयज हॉस्टेल. तिथं आम्ही जेवायचो. जेवण त्या काळातलं चांगलंच बनायचं आणि दररोज जेवताना आठवण व्हायची की तुम्हाला कष्ट करावं लागेल. जेवताना प्रत्येक वेळेला आठवण मनाला व्हायची की तुला अभ्यास करायला लागेल, तरच आपलं आयुष्य भलं होईल, नाही तर आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणे शेतीच करावं लागणार आहे. तर त्या काळामध्ये आमचे प्राध्यापक डॉक्टर धनेश्वर सर, प्राध्यापक SP पाटील सर, डॉक्टर कागदे सर, अतिशय वडिलाप्रमाणे प्रेम करणारी आमची प्राध्यापक मंडळी. त्यांचा वेळोवेळी आधार असायचा की काही पैसे कमी पडले तर द्यायचे, ते विचार न करायचा. त्यामुळं आम्हाला कधीच अडचण वाटली. म्हणजे चांगली प्राध्यापक मंडळी भेटली, गुरुजन भेटले की ज्यांनी
सतत वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि तुमच्या मनात एक गोष्ट होती की आपल्या गावाकडे आपला बाप म्हणजे आपल्या अण्णा आणि आपली आई हे काबाड कष्ट करतायत, त्याचबरोबर भाऊ सुद्धा आहे आपला, नाही का? आणि मग ही माणसं वाट बघून आहेत की आपल्या बापूचं चांगलं होईल, बापूला नोकरी लागेल आणि बापूच्या आयुष्यामध्ये आजचे दिन येतील, बापूला आजचे दिन आले की आपलाही आजचे दिन येतील. अगदी बरोबर आहे. Yes. कारण आज जे आपण म्हणून आजचे दिन खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये लेकराला नोकरी लागली म्हणजे आजचे दिन नाही. सर अगदी महाविद्यालयीन आयुष्यामध्ये लढलात, झगडलात, अनेक प्रसंग आले. तर सगळे प्रसंग सांगायचं म्हटलं तर दिवस सुद्धा पुरणार नाही. अगदी आपल्याला वेळेची मर्यादा असते, आपण त्यानुसार पुढे जाऊया. सर एमकॉमचं जे शिक्षण आहे नाही का, उच्च शिक्षण, हे SRT महाविद्यालय अंबाजोगाई पहिलं वर्ष आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद. तर काय सांगाल नेमकं की हे 2 वर्ष खरं तर कठीण होते नाही का? BCom पर्यंत गेलं कस तरी, परंतु जेव्हा तुम्हाला आणखी पुढे जायचं असते नाही का, जेव्हा तुम्हाला उडान आणखी मोठी घ्यायची असते त्यावेळेला ती उडान भरताना अनेक वेळा काळजी घ्यावी लागते. त्यावेळेला मग काही पर्याय आपल्याला निवडावे लागतात, अर्न अँड लर्न का मग आणि शिका, तो तुम्ही निवडला होता. तर ते सांगा सर. बघा, धारूरचं BCom पास झालो आम्ही. BCom पास झाल्यानंतर मध्ये एक किस्सा फार छान आहे. मला MBA करायची इच्छा होती त्या काळात BCom नंतर. मग आम्ही आणि आमचे एक गावातले मित्र, तो पण BCom पास झालेला, दोघांनी औरंगाबादला जायचं ठरवलं डॉक्टर मराठवाडा विद्यापीठामध्ये. तर आम्ही थोडे पैसे घेऊन बसनी औरंगाबादला पोहोचलो. तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे जे पैसे आहेत ते पैसे आणि तिथं MBAचे ॲडमिशन घेण्यासाठीची किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठीचे पैसे आणि औरंगाबादहून गावाकडे पोहोचण्यासाठीचे पैसे, असा विचार केला तर फॉर्म भरला तर गावाकडे यायला पैसे पुरत नव्हते. मग प्रश्न काय झाला, औरंगाबादला तर पोहोचलो आणि MBAचं रजिस्ट्रेशन करायचं, पण रजिस्ट्रेशन केलं तर गावाकडे जायला पैसे राहत नाही. काय करायचं? तर त्यावेळेस आमच्या कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये एक TR घोडके नावाचे सेवक होते. बघा, म्हणजे कोण देवदूत म्हणून कसा समोर येईल कुणाच्या, मदत केलेली व्यक्ती कायम ती देवासारखी असते, ती लक्षात राहते. मग मी थोडा वेळ थोडं मनाला खिन्न होऊन एका ठिकाणी शांत बसलो आणि ते सेवक जे आहे ते ऑफिशियल कामासाठी इकडून इकडे जात होते. जाता ते मला पाहत होते. अच्छा, बरं का? तर ते 2-3 वेळेस गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा पोरगा खिन्न बघा, उदास आहे. ते ओळखले की काहीतरी अडचण. ते माझ्या डोळ्याला मला म्हणला, खरं बसला. त्या ओळखलं बिचाराने, चेहऱ्यावर भाव पाहिले असतील आणि मग त्याने तुम्हाला मदत केली तिथं. येस, बघा त्यानं मी विचारलं काय झालं. मी म्हटलं असा MBAचा फॉर्म भरायचा आहे आणि मी फॉर्म भरला तर मला गावाकडे जायला एवढे पैसे कमी पडतात आणि मग मी काय करू. ते म्हणले काळजी करू नको, मी तुला पैसे देऊ. ते म्हणले किती पाहिजे, 150 रुपये लागेल. थांबले 10 मिनिटात 150 रुपये घेऊन मला माहिती दिली. म्हणजे कोण कुठला तो माहित नाही, ओळख नव्हती. मला असं वाटतं की हीच खरी माणुसकी नाही. माणुसकी जे म्हणतो आपण, हीच माणुसकी असते. आमचे सेवक TR घोडके हे माझ्यासाठी त्यावेळेस देवदूतासारखे झाले. मला असं वाटतं की एखादी व्यक्ती मदत करते तेव्हा समजायचं की आपल्याला सुद्धा अनेक व्यक्तींना मदत पुढे करायची आहे. सर तुम्ही तो धर्म पाळला खरं. सर MCom तुम्ही अगदी मेरिटनं पास झालात आणि त्या काळामध्ये जे टॉप 5 होते ना त्यात तुमचं नाव होतं नाही का. मला असं वाटतं की एखाद्याचे वडील शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, उद्योगपती आहेत, त्याच्या मुलांना जर हे अचिव्हमेंट घेतील काही वाटत नाही. पण गाव वसाहतला एखादा माणूस जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या लेकरांना हे कमवणं फार अवघड असतं आणि तुम्हाला जमलं खरं तर नाही का. मला असं वाटतं की रात्रंदिवस तुम्ही फक्त अभ्यास करत होता, त्याशिवाय काही केलंच नाही. अभ्यास
एक ध्यास घेतला होता खरं तर, नाही का, आणि घेतला ध्यास तुम्ही तडेच नेला सर. M.Com पर्यंत जे शिक्षण आहे अगदी प्रसंगी स्वतः काम केलं टायपरायटिंगचं वगैरे, नाही का, आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात. अगदी यासाठी अनेक लोकांची दुआ आहे, अनेक लोकांचे आशीर्वाद आहेत, आईवडिलांचे आशीर्वाद आहेत सर. एक भूमिका मला आणखी वारंवार इथं उल्लेखाचा करावासा वाटतो की तुमचे चुलते काका, जसं तुमचे अण्णा होते, आई, तुमचे भाऊ असतील, नाही का, तसं तुमचे चुलते ज्यांचा तुम्ही सांभाळ केला, मोठे काका तुमचे गणपतराव कोठावळे यांना मुलगा नव्हता, दादांना मुलगा नव्हता, पण दादांनी तुम्हाला नेहमी मुलगाच मानलं आणि तुम्ही देखील दादांना वडिलासारखं सांभाळलं, नाही. दादांच्या काही आठवणी सांगा त्या प्रसंगी, कारण या त्यांच्याशिवाय तर ही मला पुढे जाणार नाही. करेक्ट अगदी बरोबर आहे. दादा आमचे मोठे चुलते, म्हणजे अण्णांचे मोठे भाऊ. भावाभावाचं खूप प्रेम असायचं. म्हणजे आम्ही मुलं म्हणून भावाभावांचं प्रेम बघायचं. आणि जे प्रेम तुम्ही तुमच्या भावावर केलं पण अगदी बरोबर अगदी बरोबर. कारण त्यांनी जे पेरलं तेच उगवणार पुढे. मला दादांचं एक बघा, म्हणजे वडिलांपेक्षा दादा माझी काळजी करायची असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एकदा प्रसंग असा होता की मला शर्ट घ्यायचं, म्हणजे शर्ट पॅन्ट, म्हणजे त्यावेळेस काय हाफ चड्डी शर्ट. तर आमचे दादा क्लबला गेले त्यावेळेस. वडिलांना काय सांगितलं नाही, गेले क्लबला, विषय झाला, पोरांना ड्रेस घ्यायचा. मग क्लबला गेले त्यांनी. तिथून त्यावेळेस टेरिलिन फार प्रसिद्ध होतं. टेरिलिन गावामध्ये मला वाटतं चर्चा आठवती चर्चा फक्त एका मुलाकडे होतं टेरिलिन, बाकीकडे नव्हतं. आणि दादानी ते टेरिलिनचा कपडा आणला, मग गावातला मी दुसरा मुला टेरिलिन वापरला. दादांनी तुमची हौस पूर्ण केली आणि सरते शेवटी दादांच्या सगळ्या हौशी तुम्ही पूर्ण केल्या. मला असं वाटतं की प्रेम द्या, प्रेम घ्या, आणि या जगामध्ये प्रेम आहे म्हणून माणसं जिवंत आहेत. बरोबर आहे. ज्या दिवशी प्रेम संपेल ना त्यावेळी माणसं पण राहणार नाही. आणि मला असं वाटतं साहेब की पैसा असावा नसावा हा फार वादाचा मुद्दा खरं तर. कुणी असावा या बाजूने बोलतील, कुणी नसावा या बाजूने बोलतील, परंतु प्रेम असावं, प्रेमच असलं पाहिजे, प्रामाणिक असलं असावं ते. अगदी बरोबर आहे की नाही. प्रेमाला पर्याय नाही. जे प्रेम तुम्हाला अण्णाने दिलं, जे प्रेम तुम्हाला अद्यापही तुमच्या आई देत आहेत, लक्ष्मीबाई, मी लक्ष्मीबाई म्हणणार नाही, लक्ष्मीबाई, आणि ते सांगतो मी, जे प्रेम दादाने तुम्हाला दिलं. म्हणजे मी म्हणजे लौकिक अर्थाने आणि अलौकिक अर्थाने मी नशिबान आहे की येऊ कसा बघा, वडील पांडुरंग आणि आई लक्ष्मीबाई, ज्यांचे वडील पांडुरंग आणि आई लक्ष्मी, त्या मुलाला काय कमी पडेल जीवनामध्ये. मला असं वाटतं की पुढची स्टेप म्हणजे तुमच्या जिभेवर सरस्वती आहे. हे खूप महत्वाचं आहे नाही का. साहेब, स्वर्गीय लोकनेते नाही का अंकुशरावजी टोपे साहेब यांनी तुमच्यातले गुण ओळखले आणि तुम्हाला अध्यापनाची संधी दिली नाही का. आणि त्यांनी जो विश्वास तुमच्यावर दाखवला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी तुम्ही आयुष्यभर घेतली. तर एक त्यांनी जो विश्वास तुमच्यावर दाखवला, तुम्ही एक प्राध्यापक नाही का, सिनियर लेक्चरर ते प्राचार्य, हा जो तुमचा कार्यकाळ आहे तो खूप उल्लेखनीय आहे. तुम्ही सतत विद्यार्थ्यांना आपले वाटलात, सहकार्यांना आपले वाटलात आणि संस्थेला सुद्धा अगदी विश्वास वाटलात. मला असं वाटतं एकाच वेळी एवढ्या सगळ्या भूमिका निभावणं फार अवघड असतं. ते सांगा सर. बरोबर आहे तुमचं म्हणणं की मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंकुशरावजी टोपे साहेब यांचे ऋण ही मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही फेडू शकत नाही. म्हणतात ना की आई वडील देवासारखे असतात, गुरुजन देवासारखे असतात, माझ्यासाठी टोपे साहेब सुद्धा देवासारखे आहेत. बघा, मला असं वाटतं की ज्यांना जो भाकर देतो ना त्याचा उत्तम आपण चाकर व्हावं, त्याचा उत्तम चाकर झालं पाहिजे आणि ते होता आलं ही एक मनाला आनंद आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्थेमध्ये 1985ला प्राध्यापक
अधिव्याख्याता म्हणून जॉईन झालो आणि उत्तम विद्यार्थीच होतो मी. मग उत्तम प्राध्यापक होण्याचं टोपे साहेबांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं असल्यामुळं तो धागा पकडून अध्यापनाचं कार्य करताना अतिशय तन्मयतेनं विद्यार्थ्यांना समोर ठेवून अध्यापनाचं कार्य केलं. आणि मला वाटतं म्हणजे अध्यापनाचं तन्मयतेनं कार्य केल्यामुळं अध्यापनाचा जो आनंद असतो ना, तो आनंद आयुष्यभर दररोज आणि दर तासाला आनंद घेता आला. तो तुम्ही आनंद घेतला का नाही घेतला याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा चेहरा टवटवीत आहे. हो. कारण जो देतो हो. त्याचा चेहरा प्रसन्न असतो. बरोबर. मग ते ज्ञानदान असेल, हो. पुन्हा आर्थिक मदत असेल, क्या बात. हे देण्याची जी वृत्ती असते ना, घेण्याची जी वृत्ती ती तुम्हाला या ठिकाणी अगदी आळशी बनवते, तुम्हाला लोकांपासून दूर नेते आणि तुम्ही संकुचित होता. आणि देणारा हा अगदी महान असतो. मला असं वाटतं की माणसाने देणारा व्हावा. आणि या जगामध्ये देणारे माणसं फार कमी आहेत. हो. एक देव आहे आणि त्यानंतर देवासारखी माणसं आहेत, नाही का? त्याला जोडून मी जरा सांगेन की आपल्याला अनेकांनी मदत केली आहे, म्हणजे आपण अनेकांकडून मदत घेतली आहे आणि आपण त्या मदतीचा आपल्याला चांगलं होण्यासाठी उपयोग झाला आणि आपण आता देण्यासारखे झालो आहोत. तर आपण आता देतं झालं पाहिजे. म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्या. या पद्धतीनं जीवनामध्ये वागता आलं, आचरण करता आलं, याचा मनाला फार मनस्वी आनंद होतो. आता या ठिकाणी शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्य करतायत. अगदी याही वयामध्ये 63 नाही का? 63 संपलंय. 64. येस. पण असं वाटतं की आत्ताशी तर सुरुवात झाली. मला असं अगदी आवर्जून विचारायचं वाटतं की जी माणसं कामावर प्रेम करतात तीच माणसं फ्रेश वाटतात. काम करण्याची पद्धत कशी नेमकी ते सांगा. बघा, शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये मी 25 फेब्रुवारी 2022 रुजलो. मला आता तिथे 3 वर्ष होत आहे. त्याच्या अगोदर मी म्हणजे मत्स्योदरी शिक्षण संस्थेमध्ये मला 37 वर्ष सेवा करता आली. 37 इयर्स. त्या दरम्यान मी जवळपास 1.5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं मॉडेल डिग्री कॉलेज आहे घनसावंगीला, त्या मॉडेल डिग्री कॉलेजचा प्रभारी प्राचार्य म्हणून 1.5 वर्ष काम करता आला. आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा त्या 1.5 वर्षामध्ये एक कामाचा वेगळा ठसा निर्माण करता आला. त्या महाविद्यालयाचं अनुदान शासन दरबारी कसं मिळेल यासाठी थोडाफार प्रयत्न करता आला. आणि त्याच्यानंतर मग शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये जॉईन झालो. तर शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये जॉईन झाल्यानंतर तिथं बरेच वेगवेगळी आव्हानं होती, परंतु त्या सगळ्या आव्हानांचा सामना करायचं ठरवलं आणि जॉईन झालो. आणि 1 वर्षामध्ये त्या महाविद्यालयाचं नॅक पूर्ण केलं. नॅकला महाविद्यालयाला B+ ग्रेड प्राप्त करता आला. अर्थात हे करताना श्री ज्ञानेश्वर बौद्धिक सेवाभाव संस्थेचे तिथले आमचे अध्यक्ष राजनारायण पाटील भुमरे साहेब आणि सचिव आता संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब आणि आता पैठणचे आमदार आहेत विलास बापू पाटील भुमरे साहेब आणि पाचोडचे सरपंच, युवा सरपंच शिवराज भैया भुमरे पाटील, या सर्वांचं सहकार्य, कॉलेजचा चेहरा मोहरा आणि महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी त्यांचं सहकार्य लाभलं. आमचं जी टीम आहे, कॉलेजची प्राध्यापकांची टीम जी आहे आणि कर्मचाऱ्यांची जी टीम आहे, त्या प्राध्यापक वृंदांची आणि कर्मचारी वृंदांचं सहकार्य मला वाखाणण्यासारखं मिळालं आणि टीम स्पिरिट निर्माण करता आलं. आणि त्या टीम स्पिरिटमधून त्या महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलता आला. आता नुकतंच महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या रुसा च्या PM उषा योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे आणि आता महाविद्यालयाचे नवीन बांधकाम चालू झालं. 37 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं नाही का मत्स्योदरी या संस्थेमध्ये ॲज अ सिनियर लेक्चरर. एक
जाणे आणि शिकवणे हे वेगळं सर खरं तर. बरं. परंतु जेव्हा आपण प्राचार्य होतो, प्राचार्य जेव्हा हे व्यक्ती होते तेव्हा प्रचंड अनुभव असतो हो. आणि ती व्यक्ती नेतृत्व करायला असते हुशार लोकांचं, हो. नाही का. हो. PhD, सेट नेट, प्रचंड अनुभव, उच्च विद्याभूषित लोकांचे. उच्च विद्याभूषित, त्याबरोबर उत्तम लेखक, उत्तम कवी, नाही का. हो, सगळ्या क्षेत्रातले तज्ञ असतात. येस. आणि अशा मान्यवरांना आपल्याला गाईड करायचे. तर मला एक विचार असं वाटतं की खरं ते चॅलेंज असतं, नाही का. बरोबर. बऱ्याच वेळेला दमछाक होते, नाही का. हो. तर तुमचा काय अनुभव ते सांगा. माझा अनुभव वेगळा आहे. अच्छा, तुम्हीच वेगळे आहात करतो. तर गेल्यानंतर काम करणं चॅलेंज होतं, परंतु त्या चॅलेंजचं रूपांतर अपॉर्च्युनिटीमध्ये करता आलं. बहुत बढिया. अपॉर्च्युनिटीमध्ये करता आलं. आणि तिथे गेल्यानंतर सगळा स्टाफ जो आहे, आमचे प्राध्यापक वृंद जे आहेत ते अतिशय चांगले असल्यामुळं, मुळात चांगले असल्यामुळं मला त्यांच्या वर जबाबदाऱ्या सोपवणं आणि सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेणं, हे जे व्यवस्थापनाचं कौशल्य आहे किंवा संघटनेचं कौशल्य आहे, नेतृत्वाचं कौशल्य आहे, ते बऱ्यापैकी करता आलं. आणि मी एक प्राचार्य म्हणून आणि महाविद्यालयाचं स्टाफ, प्राध्यापक वृंद ह्यांच्या प्रयत्नाची एक दिशा निर्माण करण्याचं जे काय कसब असतं, माझ्या मनात जे आहे ते त्यांनी करावं आणि प्राध्यापकांच्या मनात काय आहे ते मी करावं. या पद्धतीनं जर आपल्याला टीमच्या माणसांच्या मनाची उत्तमपणाने सांगड करता आली, समन्वय निर्माण करता आला, तर तुमच्या मनातलं इप्सित कार्य आपल्याला चांगल्या प्रकारे घडवून आणता येतं. आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित झाला. त्याचबरोबर अगदी उल्लेख करावा असं वाटतो की जे विद्यार्थी घडले, ज्या विद्यार्थ्या मनातून आलं, सरांमुळे घडलो, खरे पुरस्कार तर तेच होते. अनेक पालकांच्या मनामध्ये तुम्ही आहात, त्याचबरोबर सहकार्यांच्या मनामध्ये. परंतु एक उल्लेख करावा असं वाटतो की नुकता तुमचा एक पुरस्कार देऊन परत सन्मान झाला आणि त्या पुरस्काराच्या अनुषंगाने परत हे नाव अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचलं. तर त्या पुरस्काराबद्दल सांगा मला. आता जो पुरस्कार मिळाला तो स्नेहलता मारुतराव पाटील जीवन गौरव पुरस्कार तो मिळाला. आणि ते आता परिवर्तनवादी चळवळीचं संमेलन झालं, त्या संमेलनामध्ये तो सूर्यकांताताई गाढे आणि डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर दहिवाळ सर यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान झाला. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड जावा. कारण जीवन गौरव पुरस्काराचा अर्थच तो आहे की आतापर्यंत जे केले ते सार्थकी लागले, चांगल्या कामाला लागले, कुठे गालबोट लागलेलं नाही. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचंही सार्थक झालं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच की बापू इज द बेस्ट. आणि तो पुरस्कार म्हणजे जीवन गौरव. काय म्हणजे आता तर जवळपास 63+ केलेले आहेत तुम्ही. आता उरले 2 वर्ष, नाही का. आता गाडी शेवटाकडे चाललेली नाही म्हणाली. काय भावना काय नेमक्या प्रसंगात? या प्रसंगामध्ये भावना व्यक्त करायच्या तर मी आता 63 पूर्ण केले आहेत आणि मला वाटत नाही की मी आता अजून 63 मध्ये आलो आहे. उत्साह तोच आहे. मी असं म्हणेल, कुणाला ती अतिशयोक्ती तर वाटेल, मी असं म्हणेल, ताकदीनं म्हणतो की मी 4 जुलै 1985 ज्या भावनेने म्हणजे ज्या उत्साहाने महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झालो, त्या प्रथम दिवसाची ताकद जशी तशी आज माझ्यामध्ये आहे असं मला जाणवतं. बहुत आहे सर. आहे सर. एक विचारावं वाटतं की हा प्रवास थांबणार नाहीच, कारण आपल्यासाठी चांगली माणसं थांबत नाहीत, सतत काहीतरी द्यायलेले असतात. देणे हा स्वभाव असतो. तर हा जो प्रवास आहे, या पूर्ण प्रवासाचं, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता ते सांगा.
प्रथम क्रमांकावर आमची आई आणि आमच्या मातोश्री अण्णा, पिताश्री अण्णा. म्हणजे प्रत्येकजण तर आपला जो काय यश आहे, कारकीर्द आहे, त्याचं पूर्ण श्रेय अण्णाला आणि आईला जातं. आणि मला म्हणजे भाग्य असे, मला वाटतं ते दृष्टी पण असू शकते की मी प्राथमिक शाळेत असताना मला गुरुजन चांगले मिळाले काळेगावमध्ये. मी हायस्कूलला मासाजोगमध्ये होतो, मला गुरुजन चांगले मिळाले. मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूरला होतो, तिथं माझे प्राध्यापक गुरुजन मंडळी मला चांगले मिळाले. मी सरस्वती म्हणजे SRT महाविद्यालय अंबाजोगाईला होतो, तिथं प्राध्यापक चांगले मिळाले. मी सेकंड पार्टला MCOMच्या औरंगाबाद आलो, तिथं गुरुजन चांगले मिळाले. आणि ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे मराठवाडा विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये गुणवणा करून मी 5व्या क्रमांकावर आलो. हे गुरुजनांचं म्हणजे माझ्यासाठीचं ऋण आहे आणि ते ऋण मी कायम मनात ठेवणार म्हणून. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि ज्या व्यक्तीकडे आई आहे, आई खरं तर कल्पतो. आई काय आहे तर आई शब्दात मांडता येत नाही हो. आई देव आहे, आई देवापेक्षा सुद्धा महान आहे. आणि अशी आई सरांच्या आजही जवळ आहे. मला असं वाटतं की सर आईजवळ राहत नाही किंवा आई सरांजवळ राहत नाही असं म्हणण्यापेक्षा दोघंही एका जीवाने राहतात. एकमेकावर प्रेम आहे. आई कधी गावाकडे असते, आई कधी जालन्यामध्ये असते, परंतु आईचं मन सदैव बापूच्या अवतीभोवती असतं आणि बापूचं मन सदैव आईच्या अवतीभोवती असतं. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जगाच्या नजरेमध्ये आमचे कोठावळे सर कुणासाठी सर आहेत, कुणासाठी प्राचार्य साहेब आहेत ते, पण आईच्या नजरेमध्ये आजही बापूच आहेत. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून कोठावळे सरांचा जो काही जीवन प्रवास आहे ते मांडण्याचं भाग्य आम्हाला लागलं. सर एवढंच म्हणेल की तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं आणखी खूप चांगलं कार्य होत राहो यासाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर कोठावळे सर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.